नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त ना. तर आज आहे दिवाळी, लक्ष्मीपूजन आहे आज. तर सगळ्यांची लगबग सुरूच असेल पूजेची, म्हणजे लक्ष्मीपूजनच्या तयारीची. कारण आज सकाळी उठल्यापासून तयारी सुरू असणे आपल्या बायकांची. हे करायचं, ते करायचं, असं करायचं, हे राहिलं, ते राहिलं, तर चालूच राहतं. तर माझंही सगळं आवरलं आणि पूजेची मांडणी आता मी करणार आहे. म्हणजे पूजा मांडून नंतर मग आरती वगैरे करून घेणार आहे. आणि मला चला अगोदर मग तयार झाली. आणि विराजचा पण असा लुक आहे आजचा. तर विराजला असा ड्रेस आणला, दिवाळीला ड्रेस आणला ना तुला हे. तर विराजला असा दिवाळीला ड्रेस आणला हा. तर कसं वाटतं विराज आमच्या? पॅन्ट, हां पॅन्ट दाखवायची, हां पॅन्ट, हां पॅन्ट. तर स्वराज गेलाय बाहेर, दुकानामध्ये गेलाय तो दुकानाची पूजा करायला. आणि मी विराजच आहे आता घरी. स्वराज आता उशीर आहे, कारण फटाके वगैरे सगळं घेऊन गेला तो दुकानामध्येच वाजवायला तिकडेच. मला आता मी तिकडेच वाजवतो सगळं, कारण कसं ना आता खाली कॉलनीत जागाच राहत नाही फटाके वाजवायला, त्याच्यासाठी. तर आता पूजा वगैरे करून घेते आणि नंतर मग मला चला तुमच्याशी थोडंसं बोलूया. तर इथं ना सुरुवातीला मी अगोदर हार दुपारीच म्हणजे वळून ठेवले होते हार ते. तर आणि दसऱ्याला कसं झेंडू मोठा मोठा असतो, पण दिवाळीतनं खूप लहान झेंडू भेटला होता. तर मग काय बसल्या बसल्या दुपारी मग अगोदर झेंडूचे फुलं म्हणजे हार वळून घेतले, कारण त्याला वेळ लागतो ना आता मग हार वळण्यासाठी. मग त्याच्यामुळे तर इथे चालले मुलांची मस्ती. तर खेळतायत मुलं, कारण कसं दरवाजा लावून घेतला त्याच्यामुळे आणि कामच होत नव्हते, सारखं बाहेर जाणं येणं सुरूच होतं. त्याच्यामुळे मग दरवाजा लावून घेतला आणि नंतर मग इथं आवरून घेतला. तर अशा प्रकारे ना पूजेचं सगळं साहित्य काढून घेतलं. तर इथे पूजेचं साहित्य वगैरे काढून घेतलं आणि म्हणजे आता नाही का. तर म्हणजे चला आता आठवण करू एक एक साहित्य मी काढत होते. आणि ही मूर्ती वगैरे आहे ना, तर मी ते मूर्तीची काही घरी पूजा करत नाही, कारण फोटो आहे घरी त्याच्यामुळे. तर गॅरेजला म्हणजे दुकानात मूर्तीची पूजा करतात. मग इथे पंत्या वगैरे काढून घेतले, फळं आणि स्वयंपाक पण करून घेतला मी सगळा. तर पुरणपोळीचाच नैवेद्य केला होता आज आणि थोडासा स्वयंपाक केला, कारण कसं ना उद्या सकाळी गावाला जायचं आहे त्याच्यामुळे. तर इथं आमटी केली, भात केला आणि पोळ्याही करून घेतल्या नैवेद्यासाठी. इथंही फराळाचं काढून ठेवलं प्लेटमध्ये आपल्या पूजेसाठी. तर कुरडी अशा प्रकारे ना सगळं साहित्य काढून घेतलं आहे. फुलं तर राहिलेत काढायचे, मग नंतर म्हणलं काढून घेऊया पूजेच्या टायमिंगमध्ये. तर इथे बघा हे रांगोळी काढली, साधी सिंपल छोटीशी रांगोळी काढून घेतली, पाटा वगैरे मांडून घेतला आणि नंतर मग पूजेला सुरुवात करणार आहे. तर झाली माझी अशा प्रकारे पूजा. तर मस्त अशी खूप छान पूजा झाली. तर विराजची चालली इथं बडबड. कॅमेऱ्याकडे मोबाईल सगळं होते सग
थांब 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 पळत जा. पळते लांब असं लांब लांब असं लांब लांब कर असं लांब कर. हां हॅपी दिवाळी म्हण बर. हॅपी दिवाळी. अजून आणायचं आणि काढून देते मी. काढून देऊ लावून. इकडं इकडं आणते. इकडे ठेव. इकडे माझ्याकडे आपण वर असलं दाखवायचं ना. हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी. लांब लांब असं लांब 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 चिरलं बघायचं. लांब असं लांब घाल. चंपा आणि पळायले ना. पळते ना. मग झाली आमची अशा प्रकारे दिवाळी खूप छान पद्धतीने आनंदात साजरी झाली आहे. तुमची झाली का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. ते भेटूया अशाच अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. टेक केअर.